विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू आहेत। याचा एक धावता आढावा आपण घेऊया। काँग्रेसच्या 2 आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली। मी माझ्या मतदारसंघात कामासाठी भेट घेतल्याचं अंतापूरकर यांनी सांगितलंय। तर काही दिवसांपूर्वीच हिरामण खोसकर यांनी देखील शिंदेंची भेट घेतली होती। ते स्वतःचे काम नाही, हे मतदारसंघातले काम आहेत, पण रस्त्याचे असतील, गावातले असतील, ठक्कर बापा असेल, ठक्कर बापाची मोठी यादी माझी राहून गेलेली आहे, मग यासाठी मला यावं लागतं। बघा, मुख्यमंत्र्यांना आमदार भेटणं हे काही नवीन गोष्ट होऊ शकत नाही। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक असल्याची माहिती आहे। किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत। ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता आहे। दरम्यान किरण सामंतांनी देवाचे गोठणेमध्ये ठाकरे गटाला खिंडार पाडलाय। देवाचे गोठणेमधील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील विधानसभेच्या 6 जागांवर भाजपनं दावा सांगितलाय। माजी आमदार सुरेंद्र माने 6 जागांसाठी आग्रही आहेत। राणेंच्या विजयानं भाजपला मताधिक्य आहे हे अधोरेखित असल्याचं सुरेंद्र माने म्हणाले। स्वाभाविकपणे 6 विधानसभांचं ही लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या 6 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सज्ज आहेत। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला देणार, अशी प्रतिक्रिया महायुतीच्या जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। जागा वाटप करताना वाद होऊ देणार नसल्याचं देखील उदय सामंत म्हणाले। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो अशा जागांचं वितरण सन्मानपूर्वक तिन्ही नेते मंडळी करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। त्याच्यामुळे ही जागा आणि ती जागा हे कुठेही वाद निर्माण होतील अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निर्माण करत नाही आहोत। पुरंदर हवेली विधानसभेसाठी माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडेंना उमेदवारी मिळावी अशी मागणी पुरंदरमधील शिष्टमंडळानं शरद पवार यांच्याकडे केली आहे। तर काँग्रेसचे आमदार संजय जगताप पुन्हा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। तर शिंदे गटाकडून विजय शिवतारे आणि अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे इच्छुक आहेत।